शिक्षणाचे दोर तुटले, आरोग्याचे हाल झाले। पाण्यासाठी लढता लढता धूळ कणांनी डोळे भिजले। मानवतेला जिथे नाही भाव, हे आहे पाचगाव। राज्याच्या उपराजधानीपासून काही अंतरावर असलेलं पाचगाव शहराच्या जवळ जरी असलं तरी विकासाचं नावही नाही। दगडांच्या खाणीचा धूर, शेतीला पाणी नाही, शिक्षण व्यवस्थेचा अभाव, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत पण योग्य उपचाराची सोय का नाही? जिल्हा परिषदेची शाळा असूनही उत्तम शिक्षण व्यवस्था का नाही? गावात पायवाट आहेत पण योग्य रस्ते का नाहीत? अशा एक नव्हे अनेक प्रश्नांनी पाचगावचे नागरिक त्रस्त आहेत। मात्र म्हणतात ना, काळ कसाही असो तो पुढे सरकतोच। आता या गावातील नागरिकांच्याही अपेक्षांना पंख फुटण्याची वेळ आली आहे। विकासाचा महामेरू म्हणून ओळख असलेले केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी ही केंद्र सरकारच्या आदर्श ग्राम योजनेअंतर्गत पाचगावचे खास गाव करण्याचा संकल्प केला आहे। युती सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना निर्माण केलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला आजही देशात तोड नाही। महाराष्ट्रातील उड्डाण पुलांची मालिका जनतेच्या डोळ्यापुढे आहेच। अशा विकास पुरुषानं पाचगावला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार केला। विकासाचे ध्येय घेऊन गडकरींनी 27 नोव्हेंबर 2014 रोजी पाचगावचा चेहरा मोहरा बदलण्याचा पाया रचला। ग्रामपंचायतीला शौचालय बांधण्यासाठी 5,10,000चा धनादेश देऊन गडकरींनी विकासाच्या दिशेनं पाऊल टाकलं। भौतिकच नव्हे तर सामाजिक व सांस्कृतिक विकासावर भर देण्याबाबतचे त्यांचे वक्तव्यच पाचगावचे नशीब बदलवणारे ठरणार आहे। गावाचा विकास ही फक्त माझी किंवा अधिकाऱ्यांची जबाबदारी नसून गावातील नागरिकांनीही पुढाकार घेण्याची गरज असल्याचं ते म्हणाले। एवढंच नव्हे तर गाव व्यसनमुक्त करण्याची जबाबदारीही त्यांनी स्त्री शक्तीवर टाकली। महिला बचत गटाच्या ज्या समस्या आहे तर त्या महिलांना काही रोजगार पाहिजे आहे बचत गटातून आणि काहीतरी उद्योग झालेला पाहिजे, तरच त्या महिला बचत गटाच्या महिला समोर येतील आणि आपलं उद्योगधंदा चालू करतील। कारण आता इतक्या म्हणजे त्या महिला म्हणजे असं कुठे शेतामध्ये कामाला जातात पण ते काही बरोबर मजुरी मिळत नाही आणि रोज मजुरी लागत नाही आहे त्यांना। जर साहेबांनी याच्याकडे जर लक्ष दिलं तर फारच छान होईल। केंद्रीय मंत्री झाल्यापासून 6 महिन्याच्या काळात 19,000 कोटींची कामं नागपुरात आणून त्यांनी शहराच्या विकासाला गती दिली। त्यामुळं पाचगावच्या खुंटलेल्या विकासाला आता गती मिळणार एवढं निश्चित। गावातील निराश झालेल्या शेतकऱ्यांच्या बांध्यांपर्यंत पाणी पोहोचवून शेतीच नव्हे तर तेथील प्रत्येक नागरिकांच्या जीवनात हिरवळ फुलवण्याचा निर्धार त्यांनी केला। शेतीच्या माध्यमातून गावातच रोजगार निर्मिती, विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करून प्रत्येक तरुणांच्या हाताला काम, सुशिक्षित तरुणांसाठी नवे प्रकल्प आणून त्यांना योग्य काम देण्याचा संकल्प नितीन गडकरी यांनी मांडला आहे। या गावाला आदर्श गाव म्हणून विकसित करण्यासाठी योजनाबद्ध विकास आराखडा तयार केला जाणार आहे। सद्यस्थितीत पाचगावात अनेक समस्या आहेत। पिण्याचं पाणी, ड्रेनेज लाईन, रस्ते, शिक्षण, आरोग्य आदींचा समावेश आहे। या समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करून अधिकाधिक निधी देण्याची ग्वाही गडकरींनी दिली। वारंवार रस्ते दुरुस्तीची कटकट नको म्हणून गावात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बांधण्यात येणार आहे। नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे। समाज भवन, व्यायामशाळा यातून गावातील सामाजिक विकास साधला जाईल। घरातून निघणाऱ्या कचऱ्यांवर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारला जाईल। गावातील नागरिकांना बायोगॅस अतिशय माफक दरात मिळेल। सध्या तंत्रज्ञानाचं युग आहे। तंत्रज्ञानाची कास पकडल्यास तरुणांचा वैचारिक दृष्टिकोन बदलून गावाच्या विकासात मोठं योगदान मिळेल। ही बाब हेरून नितीन गडकरींनी प्रत्येक घरात इंटरनेटचे कनेक्शन देण्याच्या दृष्टीनं BSNLच्या अधिकाऱ्यांशी बोलणीही केली। त्यामुळे काही दिवसात इथं ऑप्टिक फायबर केबल टाकण्यात येईल।
यातून घरोघरी संगणकातून जगभरातील माहिती युवकांना मिळणार आहे. गावातील स्टोन क्रशरमुळे सतत धूळ असते, त्यामुळे 5 गावात आरोग्याचीही समस्या आहे. मात्र इथं आरोग्य सुविधेची नितांत गरज आहे. चांगलं आरोग्य उपचार केंद्र उभारून गाववासियांच्या सुदृढ आरोग्यावर भर दिली जाणार आहे. गावातून वाहतुकीची वर्दळ असते, परिणामी अपघाताची भीती आहे. गावकऱ्यांची ही भीती कायमची दूर करण्यासाठी गावाबाहेरून बायपास काढण्याची योजना आहे. इथं पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे. शेतीसाठी पाणी नसल्यानं शेतकऱ्यांना केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतं. शेतकऱ्यांच्या बांध्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी भगीरथी प्रयत्न सुरू केला आहे. शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळाल्यास येथील जीवनमान पालटेल, यात कुठलीही शंका नाही. भविष्यात संतांच्या कल्पनेतील आदर्श गाव म्हणून 5 गावचा विकास होईल हे नक्की.